पहिली घटना होती, जे हत्या प्रकरण होता, त्यामधले जे आरोपी होते त्यांच्याविरुद्ध यापूर्वी सुद्धा एक 3-4 गुन्हे दाखल होते आणि ते सर्व 2019च्या पूर्वीचे होते. आणि जे पीडित होते त्यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल होते, 5-6 गुन्हे दाखल होते त्यांच्यावर. आणि ते 3 महिन्यापूर्वी जिल्ह्यातून तालुक्यातून तडीपार होते, एक्सटर्न होते. अशी पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर त्यांचे दोघांचे मध्ये एक पर्सनल अफेअर मुळे काही वाद सुरू होता, अशी गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. आणि या गोष्टीमुळे ही घटना झाली अशा आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे. तर सर्व नागरिकांना, सर्व नंदुरबारकर आणि सर्वांना माझी विनंती आहे, या तपासाबद्दल, या घटनेबद्दल जे वेगवेगळी कथन सुरू आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. तपास अगदी ऑब्जेक्टिव्हली चालू आहे आणि सर्व आरोपी याच्यामध्ये अटक आहे. आणि जे काही आतापर्यंत आलेले पुरावे आहे आणि यापूर्वीची जे पार्श्वभूमी आहे ते सर्व एकंदरीत बघता हे एक वैयक्तिक वादामुळे झालेली घटना होती. आणि आरोपीला जेवढा लवकर त्यांना सजा होईल त्या रीतीने तपास जलद गतीने सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे की यामध्ये नक्की आरोपींना कडक सजा व्हावा. सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये जे पहिला हत्याचे प्रकरण होता, त्याचबरोबर काल जे घटना नंदुरबार शहरामध्ये घडली, जी कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थिती निर्माण झाली होती, अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे, काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैर मेसेज, मिसइन्फॉर्मेशन आणि रूमर्स पसरवत आहे. आणि घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री, ज्याला आपण भडकाऊ म्हणू शकतो, भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना व्हायलन्ससाठी प्रेरित करणारे म्हणू शकतो, अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे. असे लोकांना सायबर सेल नंदुरबारने आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनाची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये. जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहे त्यांना आपण कडक सजा देऊ. कालची जी घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपींना आपण कडक त्यांच्यावर कारवाई करू. त्याचबरोबर पूर्वीचे जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू. अशा रीतीने तपास सुरू आहे. हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे बंधू आणि भगिनी आहे ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये. आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे, प्रेसमध्ये इश्यू झालेली आतापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा. आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षाला संपर्क साधू शकतात. किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये. शांतता ठेवा आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.